आज देशात मोदींना थेट जर कोण भिडत आहे तर त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. मोदींना थेट विरोध करण्याची हिंमत कोणात नाही, पण शिवसेना हा असा पक्ष आहे जो थेट मोदींना भिडतोय. त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांना वाटतंय की चूक झाली शिवसेनेशी युती तोडून. याचा भाजपला पश्चाताप होतोय. भाजपला कळून चुकलं आहे की मी ठाकरेंना एवढा त्रास देतोय तरी आज बाळासाहेब नसताना पण उद्धव ठाकरे नावाचा माणूस झुकत नाही, हार मानत नाहीये. या एका माणसाने दिल्लीतल्या सगळ्या भाजप नेत्यांच्या नाकी नऊ आणले. 300 खासदार असलेला पक्ष फक्त उद्धव ठाकरेंना घाबरून महाराष्ट्रात निवडणूक घेत नाही. ठाकरेंची एवढी दहशत का आहे? मोदींना थेट विरोध करण्याची सध्या कुणाची मला दानत किंवा कुवत दिसत नाही सध्याच्या घडीला कुठल्याही पक्षामध्ये. कारण मोदींना विरोध करणं म्हणजे पक्ष संपवून घेणं ही सध्याच्या घडीला लोकांमध्ये घबराहट आहे. पण शिवसेना हा एक असा कडवा हिंदुत्ववादी पक्ष या आजच्या घडीला मोदींना अशा प्रकारे काउंटर करतोय. बरं, खासदार असलेला पक्ष आहे हा खासदार असलेला पक्ष आहे. हे छोटे मोठे गल्लीतले पक्ष नाहीयेत, हा खासदार असलेला पक्ष आहे. कुठेतरी ह्या पक्षांच्या ह्या प्रमुख नेत्यांच्या मनामध्ये ती भावना नक्कीच येत असणार आहे की चूक झाली शिवसेनेला विरोधात पाठवून, चूक झाली शिवसेनेला विरोधात पाठवून. भारतीय जनता पक्ष किंवा त्याचे बडे नेते ह्या गोष्टीने पस्तावतायत, त्यांना पश्चाताप होतोय, कुठेतरी मनामध्ये पश्चाताप होतोय. आणि हे सगळं कशासाठी घडवून झालं माहितीये तुम्हाला शिवसैनिकांना? हे सगळं घडवून झालं 2.5 वर्षांसाठी, फक्त 2.5 वर्षांसाठी. 2.5 वर्षाचा कार्यकाळ खरंच काय झालं असतं 2.5 वर्षात? आज शिवसेनेचं सरकार स्थापन होऊन 2.5 वर्ष संपली असती, तुमचं 2.5 वर्षाचं सरकार आलं असतं, सारं काही सुरळीत चाललं असतं. पण तरीही 2.5 वर्षासाठी हा सारं काही घडवून आलं. आता भारतीय जनता पक्षाला हे देखील कळत नाहीये की ज्या पक्षाला आम्ही एवढं त्रास देण्याचा प्रयत्न करतोय, इथपर्यंत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, त्या पक्षामध्ये बाळासाहेब नाहीयेत. मग उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा अवलिया एवढा कसा काय भारी पडतोय? एवढं काय आहे या माणसामध्ये की हा माणूस थकतच नाहीये, हा माणूस झुकतच नाही, हा माणूस नमतच नाही? असं काय आहे या माणसामध्ये? या माणसाने या भारतीय जनता पक्षाला नाकी नऊ आणून सोडले, महाराष्ट्रात तर आणूनच सोडले. आज हाताशी काहीही नसताना तुम्ही पहा, शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, हाताशी काहीही नाही पण तरीही भारतीय जनता पक्ष सगळ्यात जास्त घाबरतोय. मी इथे शिंदे टोळी, अजित पवार टोळी कोणाचंही नाव घेत नाही. खरी लढाई जी आहे ती शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातच आहे. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता आज जर बोलत असेल कोणाच्या विरोधात तर ते आहे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या विरोधात किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात फक्त बोलत आहेत. असं काय आहे मग या माणसामध्ये? काहीही नसताना आजही यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसावेत. तर लक्षात घ्या, 2 ते 3 जे महत्वाचे मुद्दे मला आज तुम्हाला सांगायचे. सगळ्यात पहिला गुण त्यांचा लक्षात घ्या. का, कुठल्या गुणांना हा भारतीय जनता पक्ष घाबरतोय? कुठले गुण ह्या माणसामध्ये आहेत? आज आपण आक्रमक नेतृत्व लोकांमध्ये पाहत असतो. बऱ्याच जणांचे आक्रमक नेतृत्व असतात, बऱ्याच जणांच्या भाषणाला लाखाची गर्दी जमते, पण मताचं रूपांतर 1% देखील होत नाही. मत 1% देखील, जितकी गर्दी यांच्या भाषणांना येऊन बसत असते काही नेत्यांच्या, तितक्यात एखादा खासदार किंवा आमदार निवडून जाईल. पण तसं होत नाही, मतात परिवर्तन होत नाही. पण हा जो अवलिया आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा जो अवलिया आहे ना, ह्या अवलियाने ह्या साऱ्या संकल्पना चुकीच्या ठरवल्या. यांच्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा गुण तो म्हणजे संयमी नेतृत्वाचा. संयमी नेतृत्व. शिवसैनिकांना लक्षात घ्या, कधी आक्रस्ताळपणा नाही, कधी अरेरावीची भाषा नाही, कधी टगेगिरीची भाषा नाही. जे काही आहे शांत स्वरूपात मांडणं. आणि दुसरा महत्वाचा गुण तो म्हणजे तडाखेबाज. तडाखेबाज ते काय म्हणतात, ते चक्रव्यूह आखणी किंवा प्लॅन्स, जे आपण प्लॅन बनवतो, व्यूहरचना बनवतो, त्या तडाखेबाज व्यूहरचनांमध्ये ही व्यक्ती एक्सपर्ट आहे. तुम्ही पहा ना, यांनी वारंवार अमित शहाला टार्गेट केला की तुम्ही शब्द फिरवला, तुम्ही शब्द फिरवला, तुम्ही शब्द फिरवला. आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख ही सत्य घटना लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी अगदी यशस्वी ठरले. कारण यांनी शब्द फिरवला आणि त्याच शब्दावर शिवसेनेचे पक्षप्रमुख वारंवार बोलत राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार मी बदला घेईन, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, हे वाक्य फक्त एक सिद्ध करून दाखवण्यासाठी, ज्या प्रकारे हा महाराष्ट्रात चारीपाटाचा खेळ घडवून आणण्यासाठी यांनी आपलं योगदान टाकलं, हे देखील पक्षप्रमुख सगळ्यांमध्ये बिंबवण्यास यशस्वी ठरले. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस पक्षप्रमुख काही गोष्टी बोलतात त्यांचे काही विशिष्ट शब्द असतात, ते पंचलाईन असतात. जसं मागे फडतूस शब्द वापरला, फडणवीसांना फडतूस शब्द वापरला. हा फडतूस हा एवढा बघायला गेलं तर सर्वसाधारण शब्द हा, पण फडतूस हा एक शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात इतका भिनला. आजही गुगलवर फडतूस टाकलं तर फडणवीसांचे फोटो येतात. फडतूस असेल, कलंक असतील, हे असे पंचलाईनचे शब्द आहेत ना, हे उद्धव ठाकरेंशिवाय कोणीही देऊ शकत नाही.
उद्धव बाळासाहेब ठाकरे ही अशी अवलिया व्यक्ती आहे, त्यांच्याकडनंच हे असे शब्द येतात आणि त्यांच्या आलेल्या शब्दांवर संबंध महाराष्ट्रभर चर्चा होते. तिसरा त्यांचा गुण असा की बाळासाहेबांच्या नंतर एवढी आक्रमक संघटना कशा प्रकारे हाताळली जाईल हे संबंध देशामध्ये हा प्रश्न पडला होता की ही शिवसेना आता कशी पुढे जाईल. बाळासाहेब आपल्यातून गेल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने जी काही कात टाकली, शिवसेनेची जी काही सर्वसमावेशक भूमिका घेतली, त्यामुळे शिवसेनेत येणाऱ्यांचा ओढा हा वाढतच राहिला आणि भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घटना होती. 19 ते 20% पुढे शिवसेनेचं मतदान ज्यावेळेस जायला लागलं त्यावेळेस भारतीय जनता पक्ष समजून गेला की आता ह्या पक्षाचं काही आपल्या समोर, आता आपल्याला ह्या पक्षाला संपवल्याशिवाय आपलं काही खरं नाही. त्यानंतर शिवसेनेच्या विरोधात सारी व्यूह कट कारस्थानं हे 2014 नंतर ह्यांची सुरुवात झाली. त्यांनी 2014ला पाहिला काय प्रकारे शिवसेनेचा झंझावात हा मोदींच्या लाटा सुनाम्यांमध्ये देखील विरोध करू शकतो. 63 आमदार आणणं सोपं नव्हतं. 26 ठिकाणी दुसऱ्या नंबरचे आमदार होते आपले. या अशा वातावरणामध्ये बाळासाहेबांच्या नंतरही शिवसेना अगदी भक्कमपणे पुढे जाते हे पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली. तुम्हाला त्यांचा पुढचा गुण दाखवतो, ताकद. शिवसेनेची ताकद ही आहे मातोश्रीमध्ये, शिवसेनेची ताकद ही आहे शिवसेना भवनामध्ये आणि शिवसेनेची ताकद आहे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये. शिवसेनेचं नेतृत्व आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. ही ताकद भारतीय जनता पक्षाने ओळखली की तुम्ही माणसं फोडून तुम्ही पक्ष घेऊ शकत नाहीत. माणसं नाही फोडू शकत तुम्ही. माणसं फोडल्यानंतर उलट शिवसेना अधिक बळाने वाढते, जास्त वाढते. हे देखील यांनी हेरलं. त्यामुळे एकनाथ शिंदे वगैरे फोडून शिवसेना कुठेही कमजोर झाली नाही. ताकद शिवसेनेचा जो जीव आहे, तो प्राण आहे, तो आहे मातोश्रीमध्ये. आणि मातोश्री जिथे तिथे शिवसेना. मग नाव कुठलं का असेना, चिन्ह कुठलं का असेना, काही फरक पडत नाही. शिवसेनेची ताकद अफाट आहे. 20% मतदान हे काही सोपं नाहीये. भारतीय जनता पक्ष अवघ्या महाराष्ट्रभरात पसरलेला भारतीय जनता पक्ष 26% मतदान घेऊन चालतो, जिथे शिवसेनेकडे 20% मतदान हे सोपं नाहीये. भारतीय जनता पक्षाच्या मनात एक गोष्ट मात्र नक्की येते की आमचं कुठेतरी चुकलंय. कारण तुम्ही पहा त्यांना काय काय करावं लागलं. सगळ्यात जास्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा सगळ्यात जास्त नाव खराब होण्याचं कारण या दशकामध्ये सगळीकडे ते महाराष्ट्रात झालं. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नाव खराब झालं. सुप्रीम कोर्टावर प्रेशर आणण्याचे आरोप झाले. त्यानंतर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्यांची नावं खराब झाली, फक्त एकट्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी, तेही 2.5 वर्षासाठी. त्याच्यानंतर एक केंद्रीय मंत्रीपद फुकट गेलं, एक राज्यसभेची खासदारकी फुकट गेली. म्हणजे केंद्रात एक सूक्ष्म लघुचं जे मंत्रालय दिलंय ना, त्या माणसाला खासदारकी देऊन मंत्रीपद करावं लागलं शिवसेनेवर बोलण्यासाठी 1.5 फुट्यांना. त्यानंतर निवडणुका घेत नाहीयेत. म्हणजे यांची हिंमत बघा ना किती खाली गेली. आज तागायत त्यांची हिंमत होत नाही निवडणुका घेण्यासाठी. दुसरी गोष्ट सांगतो, त्यांना महाराष्ट्रातले 2 प्रमुख पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारखे मोठे पक्ष, प्रांतिक पक्ष त्यांना फोडावे लागले 2.5 वर्षासाठी. या 2.5 वर्षाचं राजकारण किती नुकसान देऊन गेलं तुम्ही पहा. त्याही पुढे जाऊन सांगतो, जवळजवळ 2 उपमुख्यमंत्री पद जी तुमच्या काळात कधीही असंवैधानिक तुम्ही मानत होता, महाराष्ट्राने आजपर्यंत कधी 2 उपमुख्यमंत्री बघितले होते, ते आता बघायला लागले. कदाचित 3रा देखील उपमुख्यमंत्री लवकरच होऊ शकतो. तुम्ही लक्षात घ्या, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं हे यश आहे. हे बाजार व्यवस्थित उठवतात. किरीटचा बाजार उठवला, देवेंद्र फडणवीसाचा बाजार उठवला, राणेचा बाजार उठवला. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना कुणीही हलक्यात घेऊ नये. आज भारतीय जनता पक्ष पस्तावतोय. कदाचित तुम्हाला उघडपणे बोलून दाखवणार नाहीत, पण एवढा सारा विरोध कशासाठी सहन केला, कशासाठी ही सारी दुश्मनी पत्करली, ती फक्त 2.5 वर्षांसाठी. जास्त काही या विषयावर बोलत नाही. शिवसेना ही आजही तितक्याच ताकदीनिशी आहे. तिची एक ताकद तसूवरही कमी झालेली नाही, काहीही कमी झालेलं नाही. उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहूया. विठ्ठल पवार म्हणतात, एकट्या उद्धव साहेबांनी बीजेपीच्या नाकी नऊ आणले, सेनेची ताकद समजली का. विलास रिकामे लिहितात, विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी अवस्था भाजपची झाली आहे. उद्धव साहेब यांना देशभरातील वाढता पाठिंबा पाहून फडणवीस तडफडत असतील. गौरव म्हणतात, शिवसेना पक्षासोबत केलेले कट कारस्थान शिवसैनिक कधी विसरणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय तो शांत सुद्धा बसणार नाही. अनिल घाणेकर म्हणतात, बरं झालं की ही युती तुटली, कारण या बीजेपीचे आत्ताचे जे काही राजकारण चालू आहे त्यामध्ये आपल्या शिवसेनेचेही नाव खराब होणारच होते आणि उद्धव साहेबांच्या म्हणण्यानुसार शिवसेना पक्ष युतीत सडला असता. जीवन जांभुळकर लिहितात, हे बीजेपीवाले शिवसेनेवरती जेवढी टीका करतील तेवढी शिवसेना जोमाने वाढत राहणार. बाबासाहेब कोरडे म्हणतात, 2014ला उद्धव ठाकरे साहेबांनी उपमुख्यमंत्री पद मागितले होते, तर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, उपमुख्यमंत्री पद बिनकामाचे पद आहे. तेच बिनकामाचे पद देवेंद्र फडणवीसांच्या कामी आले. तसा पण फडणवीस बिनकामाचाच आहे हे त्याच्या पक्षाला कळाले असावे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिले.